जून महिन्याचा तिसरा आठवडा संपूनही अद्याप पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी राजा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत आहे. पावसाअभावी भाताची रोपे लावणीच्या प्रतीक्षेत असून सध्याच्या कडक उन्हात ती वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसानीसह दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भात शेतीच्या खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे पंपाच्या पाण्यावर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी केली होती. तर जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं भाताची पेरणी केली. मे अखेरीस पेरणी केलेले भाताचे तरवे लावणी योग्य झाले आहेत. मात्र मान्सून पूर्व पावसाला सुरुवातच न झाल्यामुळे पावसाअभावी भाताची रोपं लावणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात सध्याच्या कडक उन्हासह आणि पाण्याच्या अभावामुळे लावणी योग्य झालेली तसेच कोवळी भाताची रोपं वाळू लागली आहेत. गेल्या वर्षी याच दरम्यान भात लावणीसह शेतीची कामं युद्ध पातळीवर सुरू होती. मात्र यावर्षी पावसानं दडी मारल्यामुळे भात शेतं ओस पडली आहेत. पावसाअभावी जर ही भाताची रोपं वाळून गेली तर शेतकऱ्यांना नवीन बियाणं खरेदी करण्यापासून ते जमीन पुन्हा तयार करण्यापर्यंतचा सर्व खर्च पुन्हा करावा लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. गेल्या वर्षी लावणी आमची इतक्यात पुरी झाली. आणखी 4-5 दिवस राहिलं तर पूर्ण आमका तरव घालचं लागतं आणि उशीर जातले मग शेती करूक पुन्हा काय शेतकऱ्याला आता समान नाही. आत्ताच्या परिस्थितीचा विचार केला तर पाऊस आपल्याकडे नाही आहे, पण आपण लोकांनी सगळ्यांनी शेतकऱ्यांनी आपण भात बियाणं पेरलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता भाताची रोपं करपत आहेत. तर अशा परिस्थितीत करायचं काय हा प्रश्न आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर आता निर्माण झाला आहे. तर त्याच्यासाठी आपण लोकांनी पहिली एक गोष्ट की जिथे आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी शेडनेटचा वापर करायचा आहे. जिथे शक्य होईल तिथे शेडनेटवर पसरायला मिळत असेल तर ते पसरा. त्यानंतर दुसरा एक विषय आहे की कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गोकृपा अमृतम नावाचं एक सेंद्रिय द्रव्य तयार करायचं आणि ते आपल्या भात पिकासाठी जर तुम्ही फवारण्यासाठी वापरलं, त्यांच्या सल्ल्याने जर तुम्ही फवारण्यासाठी वापरलं तर आपले रोपं चांगल्या पद्धतीने तग धरू शकतील. संध्याकाळीच जर तुम्ही पाठीवरच्या पंपाने किंवा फूट स्प्रेअरने जर जसं औषध फवारतात त्या पद्धतीने अगदी संध्याकाळी जर फवारणी केली तर मायक्रो क्लायमेट तयार होईल आणि तिथे आपल्या रोपं जगण्यासाठी बऱ्यापैकी लाईव्हनेस राहील आणि रोपं जगतील. तिसरं एक की जिथे पाणी आहे, ज्या ठिकाणी पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी काही लोक पिकाला पाणी देत आहेत. तर हे पाणी देण्यासाठी वाफ्यामध्ये पाणी द्या, पण पाणी वाफ्यामध्ये तुंबवून ठेवू नका. ते वाफा भरला की बंद करा, पाणी बंद करा, जेणेकरून भविष्यामध्ये रोपं कुजणार नाहीत. अशा पद्धतीने पाणी असेल त्या ठिकाणी तुम्ही पाणी देऊ शकता. ज्या ठिकाणी पेरणी करावयाची आहे, ज्या ठिकाणी पिकाची पेरणी करायची आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी गादी वाफ्याचा वापर करा. गादी वाफा हा थोडक्या जमिनीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त रोपं तयार करून मिळतील आणि भविष्यात समजा ज्यावेळी आपण लागवड करण्यासाठी म्हणजे रोपं म्हणजे काढणी करणार त्यावेळी थोडक्या वेळामध्ये आपण बऱ्यापैकी रोपं ती काढून जाग्यावर लागवड करू शकू. त्याच्यासाठी शक्यतो आपण सगळ्या शेतकऱ्यांनी याच्यापुढे जे पेरणी करतील त्यांनी गादी वाफ्यावर पेरणी करा, जेणेकरून त्याचं आपण नियोजन व्यवस्थित करून वेळ पडला तर पाणी देणं, गादी वाफ्यावर पाणी देणं सोपं आहे किंवा रोपं उद्या काढताना सुद्धा ती सहजासहजी आपल्याला काढता येतील. अशा पद्धतीने आपण भात पिकाच्या रोपांचं नियोजन करा अशी आपल्याला विनंती आहे. कृपया हा सल्ला जर व्यवस्थित जुळला तर आपली रोपं वाचतील आणि आपल्याला भविष्यात पुढे आपल्याला त्या रोपांची लागवड करणं सोपं होईल. फक्त एकच की या ठिकाणी युरिया खताचा वापर करू नका एवढी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. अगोदरच महागाईचा फटका सहन करणाऱ्या बळीराजाला आता निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतोय.
त्यामुळे सध्या बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. येत्या आठवड्यात पावसाला सुरुवात न झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे.